आपल्यापैकी बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही, लहान मुलं देखील खात नाही. त्यांच्यासाठी एक खास रेसिपी आहे, आवडीने खातील. दुधी भोपळा, गाजर किसून घेतलं, यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट टाकली, कोथिंबीर. त्याचबरोबर यामध्ये रवा वापरायचा आहे आपल्याला. आता रव्याच्या आपल्याला क्वांटिटी जी आहे डिटेलमध्ये आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सर्व सांगितलेली आहे. दही, पाणी, चिली फ्लेक्स टाकून घेतले. चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता. त्याचबरोबर गरम मसाला देखील मिक्स करून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं बॅटर साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून रवा फुलला जातो. 15 मिनिटाच्या नंतरनं बॅटर घट्ट असेल तर चेक करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि तव्याला छान तूप लावून घ्यायचं. तूप लावल्याच्या नंतर या ठिकाणी मी कढीपत्ता वापरलेला आहे. तुम्ही मोहरी किंवा सफेद तीळ देखील वापरू शकता. त्यावर तुम्ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिक्की करून घ्यायच्या. झाकण ठेवायचं, मीडियम टू लो फ्लेमवर छान दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या आणि झाल्या आपल्या दुधी भोपळ्याच्या टिक्की रेडी. मुलांना नक्कीच आवडतील, ट्राय करा.